तिचा गळा आवळून खून केलेला आहे। त्याने इथं बनाव केला की ती चक्कर येऊन पडलेली आहे। मर्डर असल्याचे निष्पन्न झाले। आता ना असले शक्यता जरा वाटते बघितलं साडी हत्याकांड एका महिलेची झालेली आहे, काय नेमकी घटना आहे आणि कुठे झाली? यामधील जी मयत महिला आहे ते तिचे प्रियकर्तीचा तिच्या घरी आला होता। त्यांच्यामध्ये काही कारणास्तून वाद झालेला होता आणि त्यामध्ये त्याने तिचा गळा आवळून खून केलेला आहे। सर, त्याचे कधीपासूनचे संबंध होते आणि काय कारण होतं मारण्याचं? अजून तपासामध्ये निष्पन्न व्हायचं आहे त्यांच्यामध्ये काय वाद, कशामुळं वाद होते। 4-5 वर्षापासून यांचे प्रेम संबंध होते अशी माहिती प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेली आहे। गळा आवळल्यानंतर त्याने इथं बनाव केला की ती चक्कर येऊन पडलेली आहे आणि येथील स्थानिक शेजारच्यांच्या मदतीनं हॉस्पिटलला त्याने घेऊन गेला होता आरोपी। त्या दरम्यान MLC पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी त्याची खातरजमा केल्यानंतर डॉक्टरांची चर्चा केल्यानंतर हा मर्डर असल्याचे निष्पन्न झाले। तर तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले। रिक्षा चालक आहे आणि या मयत महिलेशी त्याचे प्रेम संबंध होते। आपल्याकडे काय गुन्हा दाखल सर? 302 प्रमाणे IPC 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला। आरोपी अटक आहे? आरोपी ताब्यात आहे, अटक केली आहे। त्याला कुठून अटक केलं सर? त्याने बनाव केला होता, त्यानंतर कसं अटक? स्पॉटवरूनच त्याला ताब्यात घेतलेलं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।